की याच्यामध्ये कसं आहे सर, आपण ही गोष्ट बोलू की साधारणपणे एका बॅचमध्ये जर 10 स्टुडंट्स असतील तर त्यातल्या एक 6 स्टुडंटचं प्लेसमेंट जे आहे ते खूप लवकर होतात. मी अनेक लोक पाहिलेले आहेत की BCA BCS अशा प्रकारचं काही कम्प्युटर मधलं एज्युकेशन घेतलेलं आहे, IT मध्ये जॉब मिळत नाहीये, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अशा विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल? कसं आहे सर, IT मध्ये जॉब मिळत नाहीये हा क्वेश्चनच मुळात चुकीचा आहे. हा क्वेश्चन केव्हा व्हॅलिड असता जेव्हा IT मध्ये जॉबच नाही तेव्हा. पण आता या क्षणाला आपले जे मित्र हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांनी फक्त साधं गुगल केलं Naukri.com हे करून ओपन करून की चला फ्रेशर जॉब फॉर एनी स्किल, लेट इट बी डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, जावा डेव्हलपर, विचेवर ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचं आहे, हजारो ऑपॉर्च्युनिटी या क्षणाला स्टुडंट्सला दिसणार आहे. सर्वसाधारण आता IT मध्ये हे जे काही ग्रॅज्युएट्स, फ्रेशर्स ग्रॅज्युएट्स आहेत, तर हे कोर्स केल्यानंतर काय पॅकेजेस पासून त्यांचे जॉब सुरुवात होते? जसं आहे सर, पॅकेजेस हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. त्याच्यामुळे आता जे आपले सगळे मित्र हा पॉडकास्ट पाहत आहेत ते नक्कीच खूप कान लावून या प्रश्नाचं उत्तर ऐकत असणार. त्याच्यामध्ये मला प्रामाणिकपणे आणि रियालिटी सांगायची आहे की पॅकेजेस पहिली गोष्ट आहे कंपनी टू कंपनी डिफर करतात, व्हॅरी करतात. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अनेक अशी भारी व्यक्तिमत्व झिरो टू हिरो आपला प्रवास, आपला जर्नी करत असतात आणि इतर लोकांच्या आयुष्यात सुद्धा व्हॅल्यू ॲड करण्याचं काम करत असतात. IT क्षेत्र खरं तर आजच्या तरुण तरुणींना प्रलोभित करणारं असं हे करिअर आहे आणि या क्षेत्रात तरुणांना संधी देणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे संदीप भुतारे सर. यस इन्फोटेक या संस्थेचे ते संस्थापक आहेत आणि यांच्या माध्यमातून अनेक गावाकडून येत असणाऱ्या किंवा खेड्यापाड्यातल्या अशा तरुण तरुणींना रोजगार देण्याचं काम, त्यांना तयार करण्याचं काम किंवा IT क्षेत्रात त्यांना जॉब मिळावा म्हणून बेसिक फाउंडेशन करून देणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, असं त्यांचा नावलौकिक आहे. सो असं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. IT क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या अशा तरुण तरुणींना खूप सुंदर असं मार्गदर्शक आजचा हा पॉडकास्ट राहणार आहे. त्यामुळे आजचा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा, तुमच्या कमेंट्स द्या, ॲज वेल ॲज तुमच्या संपर्कात असणारे तरुण तरुणी जे आहेत ज्यांना IT क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे अशा लोकांपर्यंत हा पॉडकास्ट जरूर शेअर करा. सो चला तर स्वागत करूयात संदीप सरांचं. संदीप सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद सर. संदीप सर, तुमच्याबद्दल थोडक्यात जरा माहिती, बॅकग्राऊंड, तुम्ही कुठून आहात, तुमचं बेसिक एज्युकेशन आणि तुमचं बॅकग्राऊंड याबद्दल थोडक्यात जरा माहिती. ओके, सो थोडक्यात सांगायचं सर की माझं जे टेक्निकल एज्युकेशन आहे ते इंजिनिअरिंग झालेलं आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट पुणेमधून. आणि त्याच्या अगोदरचं जे बेसिक शिक्षण आहे आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसारखं हे सामान्य मराठी शाळेतनंच माझं झालेलं आहे. आणि कॉलेजमधून माझी ॲक्सेंचरमध्ये प्लेसमेंट झालेली, त्यामुळे कॉर्पोरेट करिअर जे आहे ते 10 वर्षाचं जवळपास ॲक्सेंचरमध्ये झालं आणि त्यानंतर मग ॲक्सेंचरमधनं बाहेर पडून जवळपास 9 ते 10 वर्ष आता IT करिअर कोच म्हणून मी एक काम करत आहे आणि त्याला आपल्या सर्व लोकांच्या कृपेने एक चांगला प्रतिसादही मिळत आहे. IT करिअर कोच म्हणजे खरं तर ही वेगळी संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? सर, याच्यामध्ये कसं झालं की जसं मी सुरुवातीला सांगितलं की माझं एक सामान्य मराठी शाळेतनं शिक्षण झालेलं, जिथं एक ॲव्हरेज कम्युनिकेशन स्किल्स वगैरे होते, फक्त चांगलं कॉलेज असल्यामुळे करिअर चालू झालेलं ॲक्सेंचर सारख्या MNC मध्ये. आणि ॲक्सेंचरमध्ये जेव्हा एक सिनियर लेवलला मी गेलो, थोडंसं मॅनेजरियल लेवलला जेव्हा आपण जातो तेव्हा काही इंटरव्ह्यूज वगैरे घेण्याचा चान्स मला मिळायचा कॉलेजमधल्या स्टुडंट्सचा त्यावेळेसच्या हायरिंगसाठी. मग तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली की आपले जे स्टुडंट्स आहेत, जे विद्यार्थी आहेत, खास करून जे महाराष्ट्रीयन स्टुडंट्स आहेत, त्यांच्यामध्ये मेहनत घेण्याची कॅपॅसिटी खूप जास्त आहे, पण काही स्किल्समध्ये अशी गॅप आहे जेणेकरून काय व्हायचं की मला एखाद्या स्टुडंट्समध्ये इंटरव्ह्यूमध्ये कळायचं की याला जर मी अपॉर्च्युनिटी दिली तर हा खरंच खूप उत्तम परफॉर्म करू शकतो कॉर्पोरेटमध्ये, करिअरमध्ये, पण लॅक ऑफ स्किल असल्यामुळे मला मजबुरीने त्याला हायर करता यायचं नाही. मग हा एक बराच मोठ्या स्केलमध्ये प्रॉब्लेम मी आयडेंटिफाय केला आणि मग हळूहळू हा विचार केला, जर हा प्रॉब्लेम आहेच तर आपणच आपल्या एक्सपिरियन्सनुसार त्यांना सोल्युशन का देऊ नये. आणि हे करत असताना मग कुठेतरी एक 10 वर्षानंतर एक स्टेबल कॉर्पोरेट करिअर शेवटी सोडण्याचा निर्णय घेतला आणि अगदी शून्यातनं यस इन्फोटेकची स्थापना आम्ही केली. एक इन्स्टिट्यूट आम्ही चालू केलं आणि आज त्याला पूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सुंदर, अप्रतिम सर. स्वतःचं करिअर उत्कृष्ट असताना इतरांचं करिअर उत्कृष्ट बनावं याचा विचार तुम्ही केलात आणि तुम्ही यस इन्फोटेकच्या माध्यमातून येणाऱ्या तरुण तरुणींना, विशेषतः आता मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आहे, खेडेगावामधून आहे, जिल्हा परिषदच्या मराठी शाळेमधून शिकलेलो आहे, त्यामुळे कुठेतरी एक न्यूनगंड असतो की मला जमणार नाही किंवा इंग्लिश या विषयाचा कुठेतरी भीती असते. इंटरव्ह्यूला जात असतानाच आपण अर्धे घाबरलेला असतो आणि मग ततफत
तफ व्हायला लागतं. होतच. आणि मग त्या प्रॉब्लेमला तुम्ही आयडेंटिफाय केलं. सर्वसाधारण तुम्ही जेव्हा कॉर्पोरेटमध्ये काम करत होता तेव्हा किती वर्ष इंटरव्ह्यूचा अनुभव तुम्हाला आला? साधारणपणे मॅनेजरी रोलला गेल्यावर 2 ते 3 वर्ष मला जास्तीत जास्त इंटरव्ह्यूज घेण्याचा अपॉर्च्युनिटी तिथे एक्सेंचर मध्ये मिळाली. आणि मग हा प्रॉब्लेम जरा लार्ज स्केलमध्ये आयडेंटिफाय केला. जसं तुम्ही म्हणता तसंच की थोडंसं कुठेतरी काय असतं की आपल्याला भीती खूप जास्त असते कॉर्पोरेट कल्चरची, किंवा मला जमेल का, इंटरव्ह्यूच्या वेळेस अर्धे घाबरून गेलेले असतात स्टुडंट, भले त्याने प्रॅक्टिस ठीकठाक केलेली असते. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. मग त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा आम्ही विचार केला आणि त्या माध्यमातूनच मग येस इन्फोटेकची सुरुवात झाली. सुंदर. सो नेहमी असं म्हटलं जातं की एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. तुम्हाला एक प्रॉब्लेम सापडला आणि त्या प्रॉब्लेमच तुम्ही संधीत रूपांतर केलं किंवा एखाद्याला मदत करण्याच्या हेतूने हे कार्य सुरू केलं. मराठी माणसाला मदत करण्याच्या हेतूने तुम्ही हे काम सुरू केलं. त्यामुळे आमचं पूर्ण कार्य बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या मराठी लँग्वेज मधनच असतात, जेणेकरून आपल्या स्टुडंट्सला ते खूप इझिली समजतात सुद्धा. पण सर एक इथे महत्वाचं किंवा कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही ॲक्सेंचर सारख्या कंपनीमध्ये मॅनेजरल पोस्टला असताना तुम्ही तो जॉब सोडण्याचा निर्णय घेतलात. सो नॉर्मली आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर लोक जेव्हा चांगला जॉब असतो तेव्हा म्हणतात की बस आता सेटल झालो, आता रिटायरमेंट येते. बरोबर. पण तुम्ही मात्र थोडासा आउट ऑफ द बॉक्स विचार केलात आणि जॉब सोडण्याचं रिस्क घेतलीत. हो. सो हे कसं शक्य झालं तुम्हाला? याच्यामध्ये कसं सर, ही रिस्क म्हणजे अगदी एका दिवसात नाही घेतली. यासाठी थोडं थोडं स्टेप बाय स्टेप मी प्लॅनिंग करायला सुरुवात केली. आणि जसं तुम्हालाही माहिती की सर, आपल्या तुम्ही काय मी काय, आपण सगळे सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेलो व्यक्ती आहोत. सो आपल्या मराठी कुटुंबामध्ये जॉबला खूप महत्व असतं आणि जॉब सोडला म्हणजे अरे जवळपास काय आयुष्यात हा पूर्ण बर्बादच झाला किंवा फेलच झाला अशी एक भावना असते. त्यामुळे आम्ही एक गोष्ट चांगली केली की जेव्हा या गोष्टीची सुरुवात केली तेव्हा आम्ही घरच्यांना सांगितलंच नाही की आम्ही असं काही करणार आहे. आणि थोडंसं गावाकडे आई वडील असल्यामुळे ते 4-6 महिन्यातनं एकदा येतात, त्याच्यामुळे त्यांना असं चित्र दाखवलं की हा आमचा जॉब वगैरे चालू आहे. आणि जेव्हा थोडा एक चांगला प्रतिसाद आपल्या येस इन्फोटेकला मिळायला लागला त्यानंतर आम्ही त्यांना एक छोटंसं सरप्राईज दिलं की जॉब सोडलेला आहे 6 महिन्यापूर्वीच, पण एक चांगली गोष्ट चालू केली ज्याला एक ठीकठाक रिस्पॉन्स मिळतोय. आता तुम्ही पुण्यामध्ये या आणि पहा आपलं इन्स्टिट्यूट. अशा प्रकारे आम्ही त्याला सुरुवात केली. खरंच अप्रतिम. कारण मला माझेही दिवस आठवतात. मी टाटा मोटर्सला होतो, 13 वर्ष टाटा मोटर्सचा जॉब केला. जॉब सोडत असताना मला ही भीती होती, कारण टाटा मोटर्स सारख्या कंपनीचा जॉब सोडणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. बट स्टील सिमिलर वे तुम्ही जसं केलं तसं मीही फक्त बायकोची परमिशन घेतली, तिला विचारलं की मी जॉब सोडतोय. या निर्णयामध्ये सुद्धा माझी जी बायको आहे तिचा एक नक्कीच खूप सकारात्मक प्रतिसाद आणि एक साथ सुद्धा होती. सो ती पण गोष्ट नक्कीच एक आहे. आणि त्यामुळे कुठेतरी ती निगेटिव्हिटी जी आहे, कारण मला असं वाटायचं मी जर जॉब सोडला तर 10 लोक येतील आणि म्हणतील की अरे वेडापणा केला तू जॉब सोडला. 10 लोकांपर्यंत वाटणार नाही, पण कदाचित 11वे व्यक्ती जेव्हा म्हणेल त्यावेळेला जर मला वाटलं की अरे खरंच मी चुकलो का, तर कदाचित आपलं मोरल डाऊन होण्याची शक्यता असते. खूप सुंदर आहे. मला वाटतं की अनेक लोक असतात ज्यांना जॉब सोडून काहीतरी भरारी घ्यायची असते, तर निश्चित घ्यायला हरकत नाही. मी असेल, सर असेल, या पद्धतीनंच आम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे. किंवा जॉबच्या त्या बेडीतून बाहेर पडून स्वतःचं विश्व इतर लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍड करण्याच्या हेतून चालू केलं आणि बघता बघता त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. सर खूपच सुंदर संकल्पना होती. आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूज घ्यायचा त्यावेळेला नेमके कोणते स्किल लॅग असल्याचं तुम्हाला जाणवलं? आयटी मध्ये पर्टिक्युलरली 2 स्किल आहेत जे जास्त लॅकिंग असलेल्या मला त्याच्यामध्ये जाणवलं. पहिली गोष्ट आहे तर टेक्निकल स्किल्स. ऑफकोर्स कसं होतं की कॉलेजेसमध्ये जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण फक्त एक्झाम पास करण्यापुरतं शिकतो, पण कंपनीमध्ये आपल्याला क्लायंट किंवा ज्या कुठल्या प्रोजेक्टवरती आपण काम करत आहे त्याला आपण आपली थेअरी सांगून चालणार नाही किंवा आपण त्याला ऑब्जेक्टिव्ह सारखं क्वेश्चन हे करून चालणार नाही. आपल्याला त्या टेक्नॉलॉजीवरती प्रॅक्टिकली काम करायचंय आणि प्रॅक्टिकल सोल्युशन इम्प्लिमेंट करायचं. सो हे करण्यासाठीचा जो एक एज्युकेशन सिस्टीम मधला जो गॅप आहे जे आजही बऱ्यापैकी थेअरी ओरिएंटेड आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिकली काम करताना टेक्निकल स्किल्स मध्ये स्टुडंट्सला प्रॉब्लेम यायचा. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की कम्युनिकेशन स्किल्स. याचं रिझन असं आहे की शेवटी कसं आहे, कॉर्पोरेटमध्ये जी फॉर्मल कामाची लँग्वेज आहे ती सगळी इंग्लिश आहे. त्याच्यामुळे आपल्याला फॉर्मल इंग्लिश कम्युनिकेशन यायलाच पाहिजे. भले आपले टीममेट्स आहेत, आपले मॅनेजर्स आहेत, ते लंच ब्रेकमध्ये, टी ब्रेकमध्ये आपल्यासोबत आपण मराठी हिंदीमध्ये त्यांच्याशी बोलूयात, पण आपल्या कामाची सगळी फॉर्मल, साधी आपल्याला एखादी सुट्टी अप्लाय करायची, लिव्ह साठी एचआरला ईमेल लिहायचा तरी तो आपल्याला इंग्लिशमध्येच लिहिणं. मग या फॉर्मल कॉर्पोरेट लाईफसाठी जे बेसिक इंग्लिश लागतं, सो त्या बेसिक लेवलचं इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये थोडंसं लॅक मला दिसलं. सो हे 2 प्रॉब्लेम्स प्रामुख्याने त्याच्यामध्ये
प्रकर्षाने जाणवले. ओके. मग तुम्ही म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये असताना तुम्ही यावेळेला नेमकं सुरुवात कशी केली? की सुरुवातीला आम्ही हा फोकस केला की काय केलं की स्टुडंट्सला टेक्निकल का अंडरस्टँड होत नाही, कारण बऱ्याच स्टुडंट्सला कन्सेप्टच क्लिअर नसतात. एक्झाम मध्ये लिहितात, ते पास होतात एक्झाम, पण त्यानंतर इम्प्लिमेंटेशनच नसतं. मग आम्ही अगदी बेसिक पासनं प्रॅक्टिकल लेवलच्या ज्या गोष्टी आहेत ते इम्प्लिमेंटेशन करून शिकवायला सुरुवात केली, जेणेकरून ज्या काही बेसिक थेओरिटिकल कन्सेप्ट ज्या वर्षानुवर्ष ते शिकलेत त्यांच्या 3-4 वर्षाच्या डिग्रीमध्ये, त्याचा ऍक्च्युअल खरंच कंपनीमध्ये प्रॅक्टिकली काय यूज आहे, कुठल्या गोष्टीसाठी ते वापरलं जातं, याची बेसिक पासून सुरुवात केली. मग स्टुडंट्सला ते कोरिलेट व्हायला लागलं की हा या कन्सेप्ट मी माझ्या डिग्रीमध्ये शिकलोय आणि एक्झाम लिहिली, पण त्याचा खरा वापर आता इथे मी अशा प्रकारे करणे जेणेकरून माझं चांगलं आयटी करिअर चालू होईल. ही एक पहिली गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये केली. ओके. टेक्निकलच्या दृष्टीने. आणि दुसरी गोष्ट कम्युनिकेशनच्या दृष्टीने आम्ही मी सगळ्या स्टुडंट्सला एकच गोष्ट सांगितली, सगळ्या स्टुडंटला जेव्हा एकत्र करून, की तुम्ही सगळ्यांनी इथे चुका करा चालेल, कारण जेव्हा तुम्ही इथे चूक करणार आहात तेव्हा आम्ही तुम्हाला इम्प्रूव्ह करणार आहोत, पण तुम्ही जर इंटरव्ह्यू मध्ये चुकलात तर तुमची ऑपॉर्च्युनिटी जाणार आहे. त्यांच्या मनातली प्रत्येकाला कसं आहे सर, भीती एकाच गोष्टीमुळे येते, जेव्हा चुकण्याची जी शक्यता असते ती जास्त असते आणि मग एक त्याच्यामध्ये आपल्याला टेन्शन येते किंवा नर्वस होतं स्टुडंट. सो ती नर्वसनेसच आम्ही पूर्ण काढून टाकली. मी त्यांना सुरुवातीला काय सांगितलं की मला हे एक्सपेक्टेडच नाही की तुम्ही करेक्टली बोलावं, अजिबात नाही, उलट तुम्ही चुका करा आमच्या समोर जास्तीत जास्त, ते चालेल, कारण त्या चुकांना आम्ही इथे इम्प्रूव्ह करू. पण ही जर चूक तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये केली तर इंटरव्ह्यूवर तुमची चूक इम्प्रूव्ह नाही करणार आहे, तो तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट करणार आहे, नेक्स्ट कॅन्डिडेटचा रिझ्यूमे हातात घेणार आहे. त्याच्यामुळे मुलांच्या मनामधलं जे टेन्शन होतं की अरे नाही मी चुकेल, मग कुणी हसेल, मग ती जी भीती वाटते कुणीतरी नर्वस होईल, हे सगळं निघून गेलं. ऑफकोर्स ते सुरुवातीला थोडंफार चुकतातच, पण त्याच्यानंतर इम्प्रूव्हमेंट केलं, त्यांना पण कॉन्फिडन्स यायला लागला. असं स्टेप बाय स्टेप आम्ही पुढे जात चाललो. खूपच सुंदर. तुम्ही जे म्हटलात ना टेक्निकल आता, तर मलाही ते रिलेट होतंय की आपण थेरॉटिकली जे शिकलेलं आहे ते प्रॅक्टिकली कधी बघायला मिळालं नसतं आणि त्यामुळे एक मोठा गॅप असतो आणि एक्झॅक्टली ते मॉडेल वर्क कसं होतं याचा अनुभव नसल्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये बरेचदा ज्ञान असताना सुद्धा ते एक्सप्लेन करता येत नाही. बरोबर, तुम्ही छान रूट पकडलात. मग ही सुरुवात कशी केलीत? की आता पुण्यामध्ये हडपसरमध्ये त्यावेळेस मगरपट्टा आयटी पार्क मध्ये माझा जॉब होता, त्याच्यामुळे हडपसरमध्येच एका छोट्याशा गाळ्यातून आम्ही एस इन्फोटेकची सुरुवात केली, जिथं 9 to 6 माझा एक्सेंचरचा जॉब असायचा. तेव्हा मग जॉब सोबत हो सुरुवातीला काही दिवस, कारण मग सकाळी जवळपास 7 वाजल्यापासून स्टुडंट्सला आम्ही शिकण्यासाठी बोलवायचो. 7 ते 9 ते 1-2 तास मला मिळायचे आणि संध्याकाळी जॉब 6 वाजता ऑफिस सुटलं की 5-10 मिनिटाच्या अंतरावरच आपलं एस इन्फोटेकचं पहिलं छोटंसं ऑफिस होतं. त्याच्यात 6 पासून रात्री 9 पर्यंत, कधी तर अगदी रात्री 10-10 वाजेपर्यंत बॅचेस किंवा एक लर्निंग सेशन चालायचे. सो आधी जॉब प्लस हे दोन्ही अशा अँगलने सुरुवात केली आणि नंतर पूर्ण महाराष्ट्रातील स्टुडंटचा एक चांगला प्रतिसाद मिळायला लागला. मग मला स्टुडंट्सला वेळ जो द्यायला लागत होता तो कुठेतरी जॉबमुळे कमी पडायला लागला आणि मग मी स्टेबल जे करिअर आहे एक्सेंचरचं ते सोडण्याचा निर्णय घेतला. ग्रेट. माझ्या बाबतीत असंच काही परिस्थिती होती. पण मला वाटतं की सुरुवातीच्या काळात जेव्हा ही तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला इथून मला काही फीज मिळतील, पैसा मिळेल, माझं काहीतरी करिअर बनेल किंवा असं काहीतरी मोठं साम्राज्य उभं राहील असं काय वाटलं होतं? नाही, असं खरंच ऑनेस्टली त्यावेळेस वाटलं नव्हतं. कारण आजही जेव्हा स्टुडंट्स आपले 2017 पासूनचे जे ते छोट्याशा गाळ्यातली सुरुवात पाहतात त्यांना म्हणजे असं विश्वास बसत नाही की अरे असं होतंय सिन्फोटेक आणि आता असं झालंय. पण हे ऑफकोर्स सर्वांच्या चांगल्या प्रतिसादामुळे आहे. असं म्हणतात ना की देण्याच्या हेतून माणूस जेव्हा उभा राहतो किंवा एक विचार मनात आला की पुरी कायनात एक्झॅक्टली मदत करायला तयार तो डायलॉग खरंच मलाही वाटतं. ऍब्सोल्युटली तुमच्या बाबतीत तसंच झालं. तुम्ही एका मुलाला हेल्प करायची या हेतून हा विचार मांडलात, संकल्पना घेतलीत आणि मदतीसाठी पुढे गेलात आणि पाहता पाहता निसर्गानं तुम्हाला सगळ्या गोष्टी जुळवून आणल्या तुमच्या. नक्कीच. खूपच सुंदर. सर, जेव्हा सुरुवात केलीत त्यावेळेला मोस्टली आता काय असतं की एखादा उद्योग सुरू करायचा म्हटला किंवा असं एखादं युनिट सुरू करायचं म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी असतात. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला कदाचित त्या ऑफिसचा रेंट असेल किंवा त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनची परिस्थिती असेल आणि त्यातल्या त्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला बिझनेस बद्दलचं फारसं नॉलेज नसतं. म्हणजे बिझनेस इन द सेन्स की याची ऍडव्हर्टिजमेंट झाली पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये होतात, लोक विद्यार्थी इंटरव्ह्यूला येत होते इथपर्यंत ठीक आहे, पण त्या विद्यार्थ्यांना परत तुमच्या इन्स्टिट्यूटची माहिती देणं, इकडे असे काहीतरी क्लासेस चालतात याची माहिती देणं किंवा मार्केटिंग आपण म्हणतो. सो हा सगळा तुम्ही कसं काही जमवलं किंवा कसं जमलं तुम्हाला? याच्यामध्ये थोडंसं कसं आहे जसं तुम्ही म्हटलं की एखाद्या गोष्टीमध्ये पडल्यावरती चांगल्यापेक्षा वाईट अनुभवच सुरुवातीला खूप आले आणि मी म्हणेल की बरं झालं वाईट अनुभव लवकर आले, कारण त्यातनं लर्निंग खूप झालं.
सो त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप काही ठिकाणी आम्हालाही लोकांनी फसवलं किंवा आपण विश्वास टाकतो ऐन मुवमेंटला अगदी फोन गायब करून म्हणजे काही टीम मेंबर्स असतील किंवा बाकी काही आपल्याला आपले काही हेल्प करणारे मार्केटिंगचे लोक असतील वगैरे असे प्लस मायनस अनुभव आले. थोडासा पेशन्स आम्ही त्याच्यामध्ये ठेवला आणि स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करत गेलो. आणि जसं तुम्ही म्हणताय की कोरोना की हो कसं थोडंसं एसिम्प्टोमेटिक वाढायला लागलंच होतं की लगेच कोविड पॅन्डेमिक चालू झालं, संकट खूप मोठं सेटबॅक होतं. त्याच्यामुळे त्यावेळेस म्हणजे कुणालाच माहित नव्हतं की किती दिवस महिने हे चालणार आहे. सो त्यावेळेसची जी एक स्टेबल टीम आहे, कुठेतरी टीम मेंबरलाही आम्ही सुरुवातीला विश्वास दिला, पण अगदी वर्षभरानंतर जे एक सेट टीम आहे त्यांना आम्हाला रिलीज करायला लागलं की आता तुम्ही थोडंसं दुसरीकडे पहा, तुमच्या याच्यानुसार पहा की आपल्या एसिम्प्टोमेटिकचं काय होतंय की नाही होतंय ह्याबद्दल मीच आता साशंक आहे. त्याची कारण ती परिस्थितीच तशी होती. कोरोना 1, कोविड पॅन्डेमिक 2 ते अगदी भयानक चित्र सगळं मार्केटमध्ये होतं. पण कोरोना नंतर तेवढ्याच ताकदीने आम्ही परत एकदा एफर्ट्स टाकायला सुरुवात केली आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या जुळून आल्या. कुठे असं मनात विचार आला नाही का की बाबा अरे आपण चांगल्या नोकरीचा पगाराची नोकरी होती, जेव्हा खास करून कोविड पॅन्डेमिक मध्ये कसं आपल्या सगळ्यांना असं वाटलेलं की 1-2 महिन्यात हे संपून जाईल किंवा काहीतरी त्याच्यावरती उपाय, पण जेव्हा 3, 4, 5, 6 महिने झाले आणि ते त्याचं एक भयानकता वाढतच लागली, त्यावेळेस ही भीती नक्कीच मनात आली होती. कारण शेवटी कसं आहे, काही असलं तरी लाईफमध्ये सर्व्हायव्हल हे प्रत्येकाला करायचंच आहे. तेव्हा जवळपास म्हणजे लग्न झालेलं होतं कोरोनाच्या साधारण 1-2 वर्ष आधी, छोटी मुलगी सुद्धा होती, तिच्याबद्दलही विचार करणं होतं, तिच्या फ्युचरचाही विचार करणं होतं. सो यस, त्यावेळेस ही भीती मनामध्ये नक्की आलेली, पण असं विचार केला की थोडासा पेशन्स ठेवूया. असं पेशन्स ठेवत थोडा टफ टाइम सर्व्हाइव्ह करत आम्ही पुढे 17ला सुरुवात केली. पण जॉब कधी सोडलेला? जॉब साधारणपणे 18च्या एंड स्टार्टिंगला आय थिंक सोडलेला असं. ओके. कारण मीही 2019 सप्टेंबर मध्ये जॉब सोडला. 24 सप्टेंबर वॉज माय लास्ट वर्किंग डे. आणि अवघ्या 4 महिन्यात पॅन्डेमिक चालू झालं, म्हणजे टाटा मोटर्स का. सो आय कॅन रिलेट, म्हणजे तुमची जी सिच्युएशन आहे आणि तुम्ही सांगताय की छोटीशी मुलगी होती आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा तिथे ते सर्व्हायव्ह होणं खूप डिफिकल्ट होतं. आणि टिल तुम्ही सर्व्हाइव्ह झालात बिकॉज तुमच्या कामावरती विश्वास होता, तुम्ही कोणाला तरी मदत करायला निघालेला होता. सुंदर सर, खूपच सुंदर स्टोरी आहे. मला वाटतं की ऐकणाऱ्या प्रत्येकाला, उद्योजक होऊ इच्छित असणाऱ्या अशा प्रत्येकाला आजचा हा पॉडकास्ट निश्चित इन्स्पायरिंग ठरणार आहे. मला जास्त क्युरिओसिटी आता त्याहून पुढे आहे की तुम्ही 17ला याची सुरुवात केली, स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने क्लासेस तुम्ही जे काही चालू केलं, तर त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि कशा पद्धतीने आणि कोणत्या वर्गासाठी, कोणत्या मुलांसाठी हे क्लासेस घेतले जातात? आता हे जे क्लासेस घेतले जातात हे कुठल्याही फील्डमधले जे ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर किंवा म्हणजे लास्ट इयर किंवा सेकंड लास्ट इयरला आहेत, त्यांच्यासाठी आपण याची सुरुवात करतो. जेणेकरून काय होतं, जे स्टुडंट्स आता ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला किंवा सेकंड लास्ट इयरला आहेत त्यांच्यासाठी ते कॉलेजमध्ये असताना आपण एका सेफ झोन मध्ये असतो. सो कॉलेजमध्ये असताना आपण डिग्री करतोय या नावाखाली ते इयर आपलं कम्प्लीट होतं. सो त्यावेळेस जर आपण हे स्किल अपग्रेडेशन केलं तर आपण जेव्हा आपला शेवटचा फायनल इयरचा स्टुडंट पेपर देतो, म्हणजे जेव्हा आपण पासआउट होतो, ती डिग्री वगैरे मिळायला 4 महिने लागतात, ती नंतरची गोष्ट आहे. सो त्याच्यानंतर लगेचच हे स्टुडंट जे आहेत ते आपल्या प्लेसमेंट प्रोसेससाठी इलिजिबल होतात. दॅट इज अन आयडियल सिच्युएशन. थोडक्यात जसं की इकडे एक्झाम होते, कॅम्पसमध्ये काही इंटरव्ह्यू साठी कॉलेजेस आलेले असतात आणि त्याच वेळेला हा विद्यार्थी तयार असतो इंटरव्ह्यूसाठी. पण आता कसं आहे की पण आजकाल कसं की तुम्ही कॉलेज कॅम्पसचं म्हटलं की बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये, मी सांगतो की आजकाल बऱ्याचशा टायर 2 टायर 3 कॉलेजेसमध्ये कॅम्पससाठी कंपनीजच जात नाहीत. कोरोना नंतर हे तर चित्र अजूनच जास्त थोडंसं भयावह झालेलं आहे. अगदी मी म्हणेल जे सो कॉल्ड ब्रँडेड इन्स्टिट्यूट किंवा ब्रँडेड कॉलेजेस आहेत, मी नावं नाही घेत कुठलीच, पण तिथे सुद्धा कॅम्पसचा जो सिनारिओ आहे कॉलेज कॅम्पसचा तो बऱ्यापैकी डळमळीत झालेला आहे. त्याच्यामुळे इट्स बेटर की जेव्हा स्टुडंट त्यांच्या सेकंड लास्ट इयरला आहेत किंवा लास्ट इयरला आहेत तेव्हापासून त्याची तयारी. मी म्हणेन की खरं तर हे धनुष्य पेलण्याचं काम अशा कॉलेजेस मधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा आयटी मध्ये जॉब करता येऊ शकतो. शिवधनुष्य पेलण्याचं काम तुम्ही करताय. खूप सुंदर. सो याच्यामध्ये मोस्टली ग्रॅज्युएशन मध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही फील्डचा असणारा विद्यार्थी, कुठल्याही फील्ड मधला जो स्टुडंट ग्रॅज्युएट असणार आहे त्याच्यासाठी आहे. कारण कसं आहे, आयटीचा जो कुठलाही जॉब आहे त्याच्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट असते की ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. शक्यतो अंडर ग्रॅज्युएट असताना डायरेक्टली जॉब करता येत नाही. इंटर्नशिप्स वगैरे करता येतात ऑफिशियली कॉलेजच्या परमिशन घेऊन. तशा इंटर्नशिपही पेड इंटर्नशिप असतात, ते म्हणजे कंपनी स्टुडंट्सला काही पेमेंट सुद्धा त्यासाठी देते, स्टायपेंड त्याला आपण म्हणतो, तर तेही कॉलेजची परमिशन घेऊन करता येतात. असं ते आहे.
पण मोस्टली आता पुण्यात असणाऱ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे, पण असे विद्यार्थी ज्या खेडेपाड्यामधून आहेत, त्यांचं कॉलेज तिकडे सुरू आहे, तर कॉलेज संपल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा हे कोर्सेस केले पाहिजेत का, आणि करायचे तर ते कसे करू शकतात, त्याचं ड्युरेशन सर्वसाधारण काय राहतं? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की ज्या स्टुडंट्सला पुण्यामध्ये येऊन राहणं खाणं वगैरे हा खर्च अफोर्ड होत नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा हे कोर्सेस अवेलेबल आहेत, ही पहिली गोष्ट आहे. आणि काही काही स्टुडंट्सचं कसं असतं की सर आम्हाला शिकायचं तर आहे, आम्ही पुण्यात एवढा 1.5-1.5 लाख रुपयाचा खर्च राहण्या खाण्याचा अफोर्ड करू शकतो. आता ती गोष्ट ना तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे, तेवढं राहायला खायला एक स्टुडंटला खर्च लागतो. तर पुण्यातले आपल्या महाराष्ट्रातले जे सगळे जिल्हे आहेत तिथं आम्ही हे प्लॅनिंग करतोय की जवळपास सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी ऍटलिस्ट एक आपलं सेंटर असो, जेणेकरून त्या जिल्ह्यातल्या स्टुडंट्सला अगदी 2 व्हीलर जरी नसली तरी एसटीचा पास काढूनही तिथल्या तिथे येता येईल. याची सुरुवातही आम्ही केलेली आहे. आपल्या सांगली जिल्ह्यातून याची सुरुवात झालेली आहे. सांगलीतलं म्हणजे पुण्या व्यतिरिक्त सांगलीमध्ये आपलं पहिलं सेंटरही ओपन झालेलं आहे आणि त्याला सुद्धा खूप एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. आणि सेम गोष्ट आम्ही बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करण्यावरती एक चांगल्या प्रकारे काम त्याच्यावरती चालू आहे सध्या. अप्रतिम सर, खूपच सुंदर. म्हणजे तुम्ही तो विचार ऑलरेडी करताय की खेड्यातल्या त्या विद्यार्थ्याला सुद्धा हे मिळालं पाहिजे आणि एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचताय. खूप सुंदर. सो अडचणी हा जेव्हा आता तुम्ही सुरुवात केली तर विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने पोहोचताय किंवा विद्यार्थी तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतायत? सो याच्यामध्ये कसं आहे की जसं तुम्ही म्हटलं की पुण्यातले जे स्टुडंट्स आहेत ते डायरेक्टली हेड ऑफिसला आपल्याला व्हिजिट करतात, पण ऑनलाईन मोडचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅचेस जेव्हा आम्ही चालू केल्या तेव्हा काय झालं की पोहोचण्यासाठी बेसिकली आजकाल गुगल आहे किंवा इंस्टाग्राम, युट्यूब पासून स्टुडंट्स आपल्याला कॉन्टॅक्ट करतातच की सर मला ही गोष्ट शिकायची असे. खूप सारे इन्स्टामध्ये आपल्या पेजवरती मेसेजेसही स्टुडंट्स करतात. मग त्यानुसार आमची जी टीम आहे ती त्यांना गाईड करते. त्याच्यामुळे ऑनलाईन मोडमध्ये इन्स्टिट्यूट सोबत कनेक्ट होणं हे स्टुडंट्सला खूप सोपं आहे. मेजरली इन्स्टा आहे, युट्यूब आहे, गुगल आहे याच्यावरून. आणि एकदा ते तिथे कनेक्ट झाले की मी टीम आहे त्यांना पूर्णपणे गाईड करण्यासाठी, राईट फ्रॉम फर्स्ट स्टेप टू लास्ट स्टेप. आणि मला सांगायला खूप आनंद होते की खूप सारे आपले स्टुडंट्स हे ऑनलाईन मोडमध्ये ट्रेनिंग करून सुद्धा एका चांगल्या पॅकेजवरती प्लेस झालेले आहेत. सो ही एक चांगली गोष्ट आहे आणि ऑफकोर्स तेवढी एक आनंदाची पण गोष्ट आहे. सुंदर. मी त्या पॅकेजकडेच येणार होतो की आता सर्वसाधारण तुम्ही हे चालू केलं, तुमच्याकडे हे बेसिक कोर्सेस केल्यानंतर सर्वसाधारण सक्सेस रेट काय आहे की याच्यामध्ये कसं आहे सर, आपण ही गोष्ट बोलू की साधारणपणे एका बॅचमध्ये जर 10 स्टुडंट्स असतील तर त्यातल्या एक 6 स्टुडंटचं प्लेसमेंट जे आहे ते खूप लवकर होऊन जातं, कारण त्यांचे स्किल्स तेवढे डेव्हलप झालेले असतात. म्हणजे मी असं अतिशयोक्ती अजिबात करणार नाही की 10चे 10 प्लेस होतात, तसं होत नाही प्रॅक्टिकली. मग उरलेले जे 3-4 स्टुडंट्स आहेत त्यांचं कसं होतं की कुठेतरी त्यांना जेव्हा ते इंटरव्ह्यूला जातात 1-2-3 वेळा फेल झालं त्यांना हे जाणवते नाही मी अजून जास्त इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. मग ते परत आपल्या म्हणजे प्लेसमेंट टीमच्या संपर्कात तर ते असतात. मग त्या स्टुडंटसाठी आम्ही काय करतो की परत त्यांचे ब्रशअप सेशन्स वगैरे अरेंज करतो, कारण शेवटी तो माझा स्टुडंट आहे, मला त्याला सोडायचं नाही. फक्त त्याने थोडीशी मेहनत घेण्याची तयारी दाखवली की मग अशा स्टुडंटसाठी आम्ही परत त्यांचे ब्रशअप सेशन कुठे ते लॅक होत आहेत किंवा एक 1-on-1 कम्युनिकेशन सेशन सुद्धा काही काही स्टुडंटचे आम्ही घेतलेले आहेत. मग जेणेकरून काय होतं, शेवटी इंटरव्ह्यूमध्ये फेल होणं म्हणजे काय सर नेमकं, दॅट इज जस्ट अ लॅक ऑफ सम स्किल्स, दॅट इज द ओनली थिंग. सो त्या स्किल्स वरती आपण काम केलं की मग त्या स्टुडंटचं सुद्धा परत प्लेसमेंट होऊन जात असं आहे. व्हेरी गुड. सर्वसाधारण आता आयटी मध्ये हे जे काही ग्रॅज्युएट्स, फ्रेशर्स ग्रॅज्युएट्स आहेत तर हे कोर्स केल्यानंतर काय पॅकेजेस पासून त्यांचे जॉब सुरुवात होते? जसं आहे सर, पॅकेजेस हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. त्याच्यामुळे आता जे आपले सगळे मित्र हा पॉडकास्ट पाहत आहेत ते नक्कीच खूप कान लावून या प्रश्नाचं उत्तर ऐकत असणार. त्याच्यामध्ये मला प्रामाणिकपणे आणि रियालिटी सांगायची आहे की पॅकेजेस पहिली गोष्ट आहे कंपनी टू कंपनी डिफर करतात, व्हॅरी करतात. पण तरीही त्यातलेच आतापर्यंत येस इन्फोटेकच्या हिस्ट्रीमध्ये अथर्व म्हणून आमचा एक स्टुडंट आहे, त्याला 12 लाखाचं सुद्धा पॅकेज मिळालेलं आहे. पण ऍज अ फ्रेशर म्हणून, आणि त्यात तो असा 4 वर्षाची त्याची इंजिनिअरिंगची पण डिग्री नव्हती, ही जस्ट BCA पास आउट 3 वर्षाची डिग्री आहे. पण मी असं अजिबात म्हणणार नाही की प्रत्येकालाच तेवढं पॅकेज मिळेल, कारण काही काही कंपन्यांचे जे बजेट असतात, काहींचं 3 लाखाचं असतं, काहींचं 4चं असतं, 5चं असतं, 6 लाखाचं असतं. हे जे बजेट आहे हे कंपनी डिसाईड करते बेस्ड अपॉन देअर टीम साईज अँड ऑल. पण एका फ्रेशर कॅन्डिडेटसाठी मला एवढंच नक्की सांगावं असं वाटतं की एक आपण जो सध्या फ्रेशर आहोत, हा जो शिक्का आहे फ्रेशर, हा लवकरात लवकर पुसून IT वर्किंग प्रोफेशनल जेव्हा आपण बोलू, सो जी कुठली अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार आहे ती अपॉर्च्युनिटी स्वीकारून आपण पुढे जाणं गरजेचं आहे. कारण जो त्या अपॉर्च्युनिटीने आपल्याला मिळणारा व्हॅलिड एक्सपिरियन्स आहे
तो एक्सपिरियन्स आपल्याला एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ फ्युचरमध्ये देणार आहे. त्यामुळे सुरुवातीला जर आपण खूप चूजी बनून राहिलो, नाही मला जर 6 किंवा 10 लाखाचं पॅकेज असणारी कंपनी असेल तरच मी इंटरव्ह्यूला जाईल, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण याच्यामध्ये खूप मला एक सिंपल सिनारिओ तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये आय थिंक 2 स्टुडंट्स होते, दोघेही कॉलेजपासून सोबत बॅचमेट्स, मग त्यांनी आपला कोर्स वगैरे जॉईन केला. एका स्टुडंटचं मी म्हणेल की टेक्निकल आणि कम्युनिकेशन थोडंसं कॉन्व्हेंट बॅकग्राऊंडचं होतं, तो त्याचं बेसिक एज्युकेशन, त्याच्यामुळे एक ते स्किल्स चांगले होते. दुसरा जे आहे त्याचे स्किल्स ते ऍव्हरेज होते. पण हा जो पहिला खूप चांगला सो कॉल्ड बेटर स्किल असलेला कॅन्डिडेट आहे, तो तेवढा चूजी पण झालेला होता की नाही मला एवढंच पॅकेज पाहिजे मगच मी करेल. आणि हा जो त्याचा मित्र आहे त्याने काय केलं की त्याला माहिती होतं की आपले स्किल ऍव्हरेज आहे, जी कंपनी आपल्याला अपॉर्च्युनिटी देणार आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. तो याने सुरुवात केली ज्याचे स्किल ऍव्हरेज आहेत, आणि जो खूप चूजी होता तो नाही मला एवढ्या पॅकेजवाली कंपनी आली तरच मी हे करेल, असं तो हे करत बसला. आणि आज जवळपास 1.5 वर्षानंतर ही सिच्युएशन आहे. त्या चांगल्या स्किलवाल्याचं पण जॉबची सुरुवात झाली, पण जो ऍव्हरेज होता आणि ज्याने सुरुवात लवकर केलेली त्याला त्याच्या एक्सपिरियन्समुळे आज ग्रोथ ही जास्त मिळालेली आहे. त्याच्यामुळं पॅकेज वाईज हा जो चूजी स्टुडंट होता त्याच्यापेक्षाही ज्याचं ऍव्हरेज स्किल होतं त्याचं पॅकेज आज जास्त आहे. कारण त्याने सुरुवातीला आपण जे म्हणतो खूप जास्त तो निवडत किंवा चूजी नाही राहिला. येस, म्हणजे अपॉर्च्युनिटीज पहिल्या ग्रॅब करा, एक्सपिरियन्स तुम्हाला खूप पुढे एक्सपोनेन्शियल ग्रोथ देणारच आहे. एक्झॅक्टली. ग्रेट. मला अजून असं विचारायचं आहे की आता तुम्ही स्किल्स बद्दल बोललात, तर आता जे काही आपलं ऑडियन्स असेल, कारण मी अनेक लोक पाहिलेले आहेत की BCA, BCS अशा प्रकारचं काही कम्प्युटर मधलं एज्युकेशन घेतलेलं आहे, बट IT मध्ये जॉब मिळत नाहीयेत म्हणून ते आता घरी येतील, म्हणजे लिटरली काहीच करत नाहीये. सो त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अशा विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल? कसं आहे सर, IT मध्ये जॉब मिळत नाहीये हा क्वेश्चनच मुळात चुकीचा आहे. हा क्वेश्चन केव्हा व्हॅलिड असता जेव्हा IT मध्ये जॉबच नाही तेव्हा. पण आता या क्षणाला आपले जे मित्र हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांनी फक्त साधं गुगल केलं Naukri.com हे करून ओपन करून की चला फ्रेशर जॉब फॉर एनी स्किल, लेट इट बी डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, जावा डेव्हलपर, विचेवर ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचं आहे, हजारो अपॉर्च्युनिटी या क्षणाला स्टुडंट्सला दिसणार आहेत. सो IT मध्ये जॉब मिळत नाही असं स्टुडंटचा एक माइंडसेट कधी होतो की जेव्हा स्टुडंट पास आउट होतात कॉलेजमध्ये, तेव्हा ते सुरुवातीला काय करतात, खूप साऱ्या जॉब पोर्टल्सवरती अप्लाय करतात. लिटरली 450 जॉब पोस्टला वेगळ्या वेगळ्या हे जे जॉब पोर्टल्स आहेत त्याच्यावरती अप्लाय करून एकाचाही कॉल नाही आलेला असे पण काही स्टुडंट्स आहेत. बरोबर. मग काय होतं की त्यांना असं एक मनात एक भ्रम तयार व्हायला लागतो, अरे मी एवढ्या सगळ्या जॉब पोर्टल्सवरती अप्लाय केलं, मला एकही कॉल आला नाही, मग IT मध्ये जॉबच नाही. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर काय होतं, कुठेतरी त्यांना वॉकिंग ड्राईव्ह दिसतो. मध्यंतरी बरेच सारे व्हिडिओज तसे व्हायरल झालेले की काही 50 जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी 5-6 हजार स्टुडंटची रांग लागलेली. मग जेव्हा एखादा स्टुडंट चला घरातून बसून त्या रांगेत जातो, मग त्याला अजून भीती वाटायला लागते, ओके की नाही, अरे बापरे एवढी जर रांग आहे तर कसं होणार, मग खूपच कमी जॉब आहेत IT मध्ये. तिसऱ्यांदा काय होतं, अशाच सायकलमध्ये असलेले त्याच्या अगोदरच्या वर्षी पासआउट झालेले सिनियर वगैरे पण जर त्यांनी प्रॉपर स्किल घेतलं नसेल तर ते पण घरीच बसलेले असतात. मग ते यांना सांगतात की नाही अरे जॉब नाही, आणि मग ती सायकल कंटिन्यू होते. पण हे चित्र खूप चुकीचं आहे. पण ज्याच्याकडे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुणाचं हे याच्याकडे लक्षच जात नाही की त्यांच्याच क्लासमधले समजा 50 जणांचा एक ऑन अन ॲव्हरेज डिग्रीचा क्लास असतो असं आपण पकडूया, त्यांच्याच क्लासमधले ज्या 10-15 जणांकडे खूप चांगलं स्किल आहे ते इमिजिएटली करिअर त्यांचं चालू होऊनही जातं. फक्त त्याचा गाजावाजा किंवा त्याच्याबद्दल चर्चा कुठे होत नाही. चर्चा होते कशाबद्दल, निगेटिव्ह बाजू आहे की नाही जॉब नाही, याच्याबद्दल चर्चा खूप होते. आणि मग त्याच्याबद्दल एक वातावरण असं तयार होतं की IT मध्ये जॉबच नाही किंवा करिअर्स नाही. पण ज्यांना जॉब लागलेला आहे ते काय दररोज जाऊन कुणाला सांगत नाही, ते त्यांच्या करिअरमध्ये व्यस्त होऊन जातात, ते पुढे जातात. त्याच्यामुळे हा एक भ्रम असा तयार झालेला आहे की मला जॉब लागत नाही किंवा IT मध्ये जॉबच नाही. IT मध्ये जॉब आहेत. या क्षणाला तुम्ही गुगल करा, तुम्हाला हजारो ऑपॉर्च्युनिटी आत्ता दिसते. दुसरी गोष्ट, मला जॉब लागत नाही हा जो प्रश्न स्टुडंटच्या मनामध्ये, मग त्यांनी हा विचार केला पाहिजे, जर बाकीच्यांना लागतोय तर मग मला लागत नाही, तर मग प्रॉब्लेम त्या IT इंडस्ट्रीचा नाहीये, प्रॉब्लेम किंवा इम्प्रुव्हमेंट्स कुठेतरी मला स्वतःला करायला लागतील, तेव्हा मला जॉब लागेल. ऍब्सोल्युटली इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे. आणि येस, स्किल्स म्हणजे फक्त नॉलेज म्हणजे इन्फॉर्मेशन नाही, एक्झॅक्टली स्किल घेतलेल्या इन्फॉर्मेशन्सला जेव्हा तुम्ही सराव कराल, त्याला स्किल बनवाल, इम्प्लिमेंट कराल, तेव्हा जाऊन तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे मला माझा बॉस नेहमी म्हणायचा, बंदे स्किलफुल बनो, अगर स्किल सीखेगा, स्किलफुल बनोगे तर टाटा नाही तो कल बाटा जॉब देगा. आणि खरंच टाटा मोटर्सचा जॉब सोडताना माझ्या डोक्यात हेच होतं की माझ्याकडे स्किल आहे, मी 13 वर्ष टाटा मोटर्सला जॉब केलेला आहे. सो
मी बाहेर पडल्यानंतर असं वाईटात वाईट काय होणार आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, तर मला टाटाना नाही तर किमान बाटा तरी मला जॉब. एक्झॅक्टली. सो दॅट कॉन्फिडन्स आय वॉज हॅव्हिंग. एक्झॅक्ट. तो कॉन्फिडन्स स्किल्समुळे येतो. ऍब्सोल्युटली. तुम्ही जे म्हणताय तसंच की तुम्ही तुमच्या बॉसचं उदाहरण दिलं, तर आता कसं आहे, यस इन्फोटेकला हायरिंगसाठी ज्या काही कंपनीज कॉन्टॅक्ट करतात, तर अगदी मागच्या आठवड्यामध्येच एक मी म्हणेल की चांगली कंपनी आहे, एक 2-4 अदर फॉरेन कंट्रीज मध्ये सुद्धा त्यांचे वर्किंग ऑफिसेस आहेत. सो कॉल्ड एक एमएनसी आपण त्याला म्हणू, मल्टीनॅशनल कंपनीज. त्यांच्या जे हायरिंग जे HR आहेत, हायरिंग मॅनेजर्स आहेत, त्यांच्यासोबत माझी मीटिंग चालू होती आणि दे वर लिटरली फ्रस्ट्रेटेड. कारण अगदी बाकीचं जाऊ द्या, जे बेसिक कम्प्युटर IT ग्रॅज्युएट जे आहेत, सो कॉल्ड IT एज्युकेशन घेतलेले किंवा कम्प्युटर एज्युकेशन घेतलेले, त्यांना बेसिक कोड सुद्धा लिहिता येत नव्हतं. या लेवलला त्यांचं फ्रस्ट्रेशन. आणि मग ते म्हणतात की सर आम्ही स्टुडंटला हायर कसं करायचं. सो ह्याच्यामधून मला परत तेच सांगायचं की यू फील द गॅप ऑफ दॅट करिअर. तुमचा इंटरव्ह्यू, तुमचं करिअर आणि तुम्ही याच्यामध्ये जी गॅप आहे ती फक्त त्या स्किलची आहे. ती गॅप तुम्ही फिलअप करा, कंपन्या स्वतः तुम्हाला शोधत येतील. आणि जे चांगले कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यामध्ये कंपन्यांमध्ये सुद्धा रेस लागते की नाही, याला जर दुसरी कंपनी 3 लाखाचं पॅकेज देते ना ऍज अ फ्रेशर एक्झाम्पल रिअलिस्टिक, तर मी याला 4 लाखाचं पॅकेज देतो, मग दुसरी नाही मी 4.5 लाखाचं पॅकेज देतो, पण या कॅन्डिडेटला मीच हायर करणार. असं सुद्धा झालेलं आहे. पण तेवढे स्किल्स आपल्याकडे पाहिजे. ऍब्सोल्युटली. मला ऑडियन्सला निश्चित सांगायचं आहे की खरंच अप्रतिम अनुभव सरांच्याकडून आपल्याला मिळतोय की जॉब नाहीये तसं नाही, आपल्याकडे स्किलची कमी आहे आणि ते स्किल जर घेतले तर जॉबची भरपूर सारी म्हणजे अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. थोडंसं आपल्याला स्किलफुल बनणं गरजेचं आहे. सो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये जरूर कळवा, कारण तुमचेही असे काही अनुभव असतील किंवा तुम्हीही काही अशा रिलेटेड काही सफर केला असेल तर कमेंट जरूर करा. आणि शिवाय तुमच्याकडे असे कोणी विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला असतील, कारण आज पॉडकास्ट घेत असताना मलाही जाणवते मी अनेक असे काही विद्यार्थी किंवा काही गृहिणी पाहिलेले आहेत की वेल एज्युकेशन घेऊन ते आज घरी आहेत, का तर जॉब नाही, IT तर जॉबच मिळत नाही, अशा प्रकारचा कुठेतरी माइंडसेट बनलेला आहे. आणि मला वाटतं की सरांनी त्याचं उत्तर खूप सुंदर दिलेलं आहे. सर खूपच अप्रतिम. यानंतर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वसाधारण आता जे आपले ऐकणारे ऑडियन्स असतील, समजा त्यामध्ये विद्यार्थी असतील, तर असे कोणते स्किल्स डेव्हलप त्यांनी केले पाहिजे जे IT जॉबसाठीची नीड आहे. ITच म्हणणार नाही तर सर्वसाधारण कोणत्याही कंपनीत आज जर मला जॉब करायचा आहे तर माझ्याकडे कोणते स्किल असले पाहिजेत याबद्दल जरा थोडक्यात माहिती दिली. पहिली गोष्ट कसं आहे की ITचं जे मार्केट आहे गोईंग फॉरवर्ड, सो ते जवळपास 2 ते 3 गोष्टी आहेत ज्याला एक खूप मेजर ड्रायव्हिंग फॅक्टर ठरणार आहे. त्यातला पहिला फॅक्टर आहे म्हणजे डेटा सायन्स, AI. म्हणजे हे पूर्ण जे डेटा सायन्स, मशीन लर्निंग, AI वगैरे, AIचं आपण बद्दल सगळे ऐकतोय. सो ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही गोष्ट एक आहे जी ITची जी ओव्हरऑल फील्ड आहे त्याला एक खूप स्ट्रॉंगली ड्राईव्ह करणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. येस. सो ही एक फील्ड आहे. दुसरी गोष्ट, आजचं सगळं जग हे डेटावरती चालू आहे. डेटा इज अ न्यू ऑइल अशी एक म्हणच मार्केटमध्ये आता प्रचलित झालेली आहे. तो त्याच्याबद्दल डेटाशी रिलेटेड ज्या काही टेक्नॉलॉजी आहे, डेटा अनालिटिक्स वगैरे आहे, डेटा इंजिनिअरिंग वगैरे आहे, याला सुद्धा एक चांगला स्कोप असणार आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे सगळे जे ऍप्लिकेशन आहेत हे चालतात कशावरती, तर ते चालतात कुठल्या तरी क्लाउडवरती. सो क्लाउड टेक्नॉलॉजी जे आहे ह्याच्यामध्ये एक खूप उत्तम स्कोप आता आहे. आणि या 2-3 गोष्टीनंतर सगळ्यात महत्वाचं बेसिक लॉजिक डेव्हलपमेंट. कारण जेव्हा तुम्ही एखादं ऍप्लिकेशन बनवणार आहे तेव्हा एक डेव्हलपर म्हणून आपल्याला काहीतरी क्लायंट रिक्वायरमेंट नुसार लॉजिक त्याच्यामध्ये पुट करायला लागतं. किंवा साधी म्हणजे याचं एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं म्हणजे की जर आपल्याला स्विगी झोमॅटो सारखं एक फूड डिलिव्हरी ऍप बनवायचं, तर बेसिक लॉजिक आहे की त्याच्यामध्ये कस्टमर असेल जो लॉग इन करेल, त्याला हॉटेल्स दिसतील, त्याच्या एरियातली दिसतील, त्याला जे काही फूड हवंय, ज्या डिश हव्यात त्या दिसतील. सिमिलरली जो हॉटेलचा जो ओनर आहे ज्यांनी स्विगी सोबत आपल्या ऍप सोबत टाईप केलं त्यांना कस्टमरची इन्फॉर्मेशन दिसेल, कस्टमरने ऑर्डर पुट केली किती यांना पटकन बनवायला लागेल, किती वेळ लागेल ते दिसेल, आजूबाजूचे कोण डिलिव्हरी बॉयज आहेत ते दिसतील. सो बेसिक लॉजिक पुट करायला आजही जे स्ट्रॉंग, ज्याला आपण फुल स्टॅक डेव्हलपर म्हणतो, बॅक एंड प्लस फ्रंट एंड, ही सुद्धा गोष्ट ज्याला आजकाल स्टुडंटला असं वाटतं की कदाचित थोडीशी आउटडेटेड होती की काय, तर अजिबात नाही. सॉफ्टवेअर कुठलंही असो त्याच्यामध्ये लॉजिक तर हे बेस्ट आपल्याला पुट करायलाच लागणार आहे. सो एक ज्याला बॅक एंड प्लस फ्रंट एंड, एक फुल स्टॅक असा वर्ड युज केला तर फुल स्टॅक डेव्हलपर, याची सुद्धा डिमांड आहे. सो या 2-3 गोष्टी अशा आहेत ज्या एक स्ट्रॉंगली पुढचे येणारे 10 ते 15 वर्ष टेक्निकली. येस. बट त्याचबरोबर स्किल बेस्ट, जसं इंटरव्ह्यू स्किल्स तुम्ही सांगितलं, या हे झाले फक्त, हे जे मी सांगितलं फक्त टेक्नॉलॉजी झाले, दीज आर ओनली टेक्निकल थिंग्स. पण यासोबत आजकाल एक शब्द आहे सॉफ्ट स्किल्स. त्याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, पर्सनॅलिटी, बेसिक एटिकेट्स वगैरे या गोष्टी येतातच येतात. सो या गोष्टी सुद्धा असणं गरजेचं आहे. याचा इम्पॉर्टन्स किती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगायचं आहे. एक स्टुडंट होता आणि मी म्हणेल की यस टेक्निकल ही वॉज गुड,
आणि कम्युनिकेशन वाईजही त्याचं कम्युनिकेशन वगैरे चांगलं होतं. आमच्या प्लेसमेंट टीमने त्याचा एका चांगल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू अरेंज केला. फक्त एक चूक याच्यामध्ये ही झाली की आम्ही त्याला ऑफिसला व्हिजिटला न पाठवता डायरेक्टली कंपनीच्या लोकेशनला त्याला आम्ही इंटरव्ह्यूला त्याला पाठवलं. जरा सकाळी लवकर इंटरव्ह्यू होता 9:30-10 वाजता वगैरे. आणि काही एका चुकीने तो अगदी खूप कॅज्युअल टी शर्ट, जसं की मध्यंतरी 1-2 वर्षापूर्वी ट्रेंड होता, त्या टी शर्ट्स वरती लिहिलेलं असायचं अपना टाइम आएगा काइंड ऑफ, ते खूप सगळ्यांमध्ये फेमसही झालेलं. अशा टाईपचा तो टी शर्ट घालून गेला आणि लाईक इंटरव्ह्यू वॉज शॉक. आणि येस, त्याचं स्किल्स वगैरे सगळं व्यवस्थित होतं, पण कुठेतरी आपण जर प्रोफेशनल ठिकाणी जातोय तर बेसिक एटिकेट्स असतात जे शब्दात मे बी सांगितले जाणार नाही की आपण फॉर्मल्स मध्ये असावं, एक वेल प्रोफेशनल असावं. अगदीच फार केसांची पोनी बांधून आपण काय कुठल्या गाण्याच्या कॉन्सर्टला किंवा वगैरे नाही जाते. थोडंसं एक वेल बिहेव्ड, वेल मॅनर्ड एक टीम मेंबर, कारण आपल्याला काम टीम मेंबर सोबत करायचं. बरोबर. आपल्या एकट्यामध्ये सगळे स्किल्स असले तरी आपण एकटं म्हणून अख्खी कंपनीचं डेव्हलपमेंट नाही करणार. सो असा एक सिनॅरिओ त्याच्यामध्ये झालेला. दॅट वॉज अन आय ओपनर फॉर अस ऑल्सो. सो मग आपले प्रेक्षकच कमेंटमध्ये गेस करतील की त्याचं सिलेक्शन झालं असेल की नसेल. सो दॅट्स द ऑब्वियस आन्सर इज यू कॅन गेस. सो ह्या गोष्टी, सॉफ्ट स्किल्स डेफिनेटली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो सर्वसाधारण आता जे काही फ्रेशर्स आहेत त्यांनी जर का तयारी करायचं म्हटलं तर कशा पद्धतीनं ते तयारी करू शकतात? सो तुम्ही क्लासेस घेताय, बट तुमच्या व्यतिरिक्त अशा काही संस्था अजून ज्या की या पद्धतीनं काही क्लासेस घेत आहेत? कारण मला एक गॅप मात्र निश्चित जाणवतोय की अगदी LKG पासून ते PhD पर्यंत जरी बघितलं तर रिलेशन्स, हाऊ टू बिल्ड रिलेशन्स याच्याबद्दल कुठे शिकवलं जात नाही. बेसिक एटिकेट्स बद्दल असा कोणता स्ट्रॉंग सिलेबस नाहीये. आपण ऑब्झर्वेशन मधूनच शिकत असतो. मला आठवतं मी टाटा मोटर्स जॉईन केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी, कारण गावाकडून असल्यामुळे मला एक तो शायनेस असायचा, खूप घाबरटपणा होता. बट हळूहळू त्या वातावरणात गेल्यानंतर याला ऑब्झर्व करून त्याला ऑब्झर्व करून काही गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या किंवा केल्या. बट हे जायच्या आधी म्हणजे लकीली आता सिलेक्शन झालेलं होतं त्यामुळे शिकायला संधी मिळाली. पण मेजॉरिटी स्टुडंट आहेत की त्यांना ही संधीच मिळत नाही, त्यामुळे शिकण्याचा प्रश्नच येतो. एक्झॅक्टली. हा पण एक गॅप आम्ही आयडेंटिफाय केला. आणि आता आपण काय करतो की आपले जे हेड ऑफिस आहे पुण्यामध्ये, तिथे जर एव्हरी डे 1 आवर आम्ही याच्यासाठी देतो. म्हणजे स्टुडंटचे टेक्निकल बॅचेस वेगळे असतात आणि ह्या ज्या आहेत सॉफ्ट स्किल्सच्या बॅचेस एव्हरी डे जवळपास 2-2.5 महिना आम्ही त्याच्यासाठी सेपरेट इंडस्ट्री एक्सपर्ट ट्रेनर्स आहेत. आणि जे ऑनलाईन स्टुडंट्स आपले आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा आम्ही हे सेशन्स घेतो. कारण आम्हाला असं वाटतं की जसं मी उदाहरण याच्या आधी सांगितलं त्या एका स्टुडंटचं अत्यंत कॅज्युअल ड्रेस कोड त्याचा होता, तर अशामुळे कुठल्याही स्टुडंटची जॉबची ऑपॉर्च्युनिटी वाया जाऊ नये हाच त्याचा एक प्रामाणिक उद्देश त्याच्या मागे आहे. सो या गोष्टी सुद्धा आम्ही शिकवायला टेक्निकल सोबत चालू केलेल्या आहेत. सर, खूपच अफलातून तुमचा हा जर्नी प्रवास आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे हे सगळं उभा केलं म्हणण्यापेक्षा म्हणतो की एक चांगला थॉट, मदत करण्याचा थॉट घेऊन तुम्ही पुढे आलात आणि म्हणून आज तुम्हाला म्हणजे एक चांगला प्रतिसाद मिळतोय. तुम्ही स्वतःला येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये कुठे पाहताय? यस इन्फोटेकला तुम्ही कुठे पाहताय? याच्यासाठी सर तुमच्या अगोदरच्या एका प्रश्नाचा मी रेफरन्स घेईल. येणाऱ्या पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये कमीत कमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर यस इन्फोटेक असावं. माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टुडंटला त्याच्या ठिकाणी ते ऍक्सेसिबल असावं. आणि त्यातल्या त्या जे मोठे तालुके आहेत, काय जसं की आपल्याकडे काही जिल्हे असे जे एका जिल्ह्यातून म्हणजे जिल्ह्यातच दुसऱ्या ठिकाणी जायला पण जवळपास 100-150 किलोमीटरचं अंतर आहे. हे जे मोठे जे तालुके आहेत तिथे सुद्धा यस इन्फोटेकचं सेंटर असावं. म्हणजे त्या तालुक्यातल्या स्टुडंट तिथल्या तिथे हे स्किल शिकायला मिळतील, त्याचा एक राहण्या खाण्याचा खर्च वाचेल आणि जॉबसाठी त्याला कंपनीच्या ठिकाणी जाणंच आहे, तो नंतरचा पार्ट आहे. सो असं एक उद्दिष्ट घेऊन मी आणि माझी पूर्ण टीम आम्ही आता सगळे काम करत आहोत. सो नक्कीच महाराष्ट्रातली सगळ्या आपल्या तमाम जनतेच्या प्रतिसादाने हे स्वप्न सुद्धा साकार होईल असं मला वाटतं. कारण सर मी तुमच्या ऑफिसला आलो तेव्हा पाहिलं की अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया त्या चिकटवलेल्या होत्या म्हणजे आणि फीडबॅक, आणि ते मला वाटतं की खरंच ब्लेसिंग्स आहेत तुमच्या या कामासाठी. सो एक प्रामाणिकपणे चांगला विचार ठेवून जेव्हा आपण प्रयत्न करायला चालू करतो, व्हॅल्यू एडिशनच्या हेतून प्रयत्न करतो, तर निश्चित खूप चांगलं यश मिळतं. आणि मला वाटतं की तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. तळागाळातल्या विद्यार्थ्यांना आज आपण पाहतोय की कॉलेजेसला ऍडमिशन घेत असताना लाखो रुपयांच्या फीस भरतो, पण आपलं सिलेक्शन होत नाही. शेतकरी, गावाकडे असणारे शेतकरी आई वडील काबाड कष्ट करून आपल्या मुलाला मुलीला शिकवतात आणि पुढं तिचं कुठे काही होत नाही. हा जो काही पेन आहे आणि कशामुळे, तर हे तुम्ही आयडेंटिफाय केलेल्या गॅप्समुळे. आणि हे गॅप जर तुम्ही फुलफिल केलेत तर मला वाटतं की खरंच खूप छान अप्रतिम असा खेड्यातला माझा म्हणजे खेड्यापाड्यात नाही येणारे हे मुलं मुली खूप छान IT क्षेत्रात जातील
देशच काय देश विदेशात सुद्धा जाऊन काम नक्कीच, करतील नक्कीच. आणि छान देशाच्या प्रगतीला हातभार लावतील. डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही देशाच्या प्रगतीला युवांना उभं करण्याचं काम, जेव्हा युवा पिढी आज बिघडते अशा युवा पिढीला खऱ्या अर्थाने तुम्ही दिशा देण्याचं काम करताय. सर, तुमच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आज तुम्ही वेळ दिला, तुमचा जर्नी आणि ओव्हरऑल जो काही तुमचा अनुभव आहे आयटी क्षेत्रातला किंवा आयटी क्षेत्रात असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज सांगितल्या त्याबद्दल खरंच मनापासून तुमचं धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. ऑडियन्सला पण मी सांगेन की जरूर सरांची ही जर्नी तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंट करा. त्याचबरोबर आयटी क्षेत्रामध्ये काम करू इच्छित असाल तर जरूर सर सुद्धा मदतीसाठी तयार असतील. सो जरूर हेल्प घ्या, आपले गॅप आयडेंटिफाय करा, कारण लर्निंग हा खूप महत्वाचा भाग आहे. आपण एकदा का काही स्किल लर्न केले, स्किलफुल बनलो तर निश्चित जॉब घेऊन तुमच्या मागे लागलेली लोक किंवा कंपन्या आपल्याला पाहायला मिळतील. येस, सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. धन्यवाद.